नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड स्टार्स ऑफ द बाप या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत अक्षय सांगळे. तर अक्षय, तू आमच्या प्रेक्षकांना तुझं इंट्रोडक्शन सांग. सर नमस्कार श्रेयस, माझं नाव अक्षय सांगळे. मी मुंबई येथे राहणार आहे आणि मी आता बाप कंपनीमध्ये अँग्युलर टेक्नॉलॉजीवर शिकत आहे. ओके, मग तू 11वी-12वीचं शिक्षण तुझं मुंबईलाच झालं? हो, मग 11वी ते म्हणजे 10वी ते 12वी पर्यंत सगळं शिक्षण मुंबईतच झालेलं आहे. मग म्हणजे तू प्रॉपर मुंबईचाच राहणार आहे की म्हणजे इथून कुठं खेडेगावातून तू? प्रॉपर मुंबईचं नाही म्हणता येणार. मी लहानपणी गावाला राहत होतो, त्याच्यानंतर पप्पा मुंबईला जॉबसाठी शिफ्ट झाले. मग आम्ही सगळा परिवार मुंबईसाठी शिफ्ट झालो. पप्पा काय जॉब करतात तुझे? पप्पा BST मध्ये ऍज अ कंडक्टर म्हणून काम करते. ओके, आणि तुझा बाप कंपनीमध्ये का बरं, म्हणजे बाप कंपनीमध्ये तू कसा आला? तर बाप कंपनीमध्ये माझ्या येण्याचा प्रवास म्हणजे असा झाला की 12वीचं रिझल्ट लागला, 12वीचं शिक्षण पूर्ण झालं. तर माझे मामा हे पारेगावात राहते. माझ्या मामांनी मम्मीला सांगितलं की पारेगावमध्ये बाप कंपनी आलेली आहे, तर आपण आपल्या मुलाला तिथं टाकू शकतो. मग मम्मी आणि मामाच्या समन्वयातून म्हणता येईल की मी नंतर मग ऍडमिशन बाप कंपनी झालं. तुला असं वाटलं नाही का तिकडली लक्झरी लाईफ सोडून गावाला यायचं, असं थोडं बोर वाटत नव्हतं तुला? तर तसं म्हणायला गेलं तर मुंबईची लाईफ तर सगळ्यांना माहित असं एकदम लक्झरी लाईफ राहते. काही टेन्शन नाही राहत, कधी उठा काही करा, 24 तास सगळं अवेलेबल राहतं. तेच मनात गाजगुत होती की गावाला आल्यानंतर आपलं कसं होईल, कारण की आपण लहानपणापासून शहरात राहील मुलगा आहे. आपल्याला सगळी म्हणजे म्हणता येईल लक्झरी लाईफची सवय, ठीक आहे. पण आपण गावात येणार, गावात आपल्याला सोयी सुविधा कमी पडणार, तर तशी एक मनात गाजगुज होतीच. मग काही नाही, थोडं ऍडजस्ट केलं. थोडा सुरुवातीला थोडा प्रवास झाला, पण त्याच्यानंतर सगळं ठीक झालं. मग तिथली एसीतली लाईफ इथं नुसतं उन्हाचा कडाका असं थोडं वाटत नव्हतं? थोडं तेच मम्मीला दररोज फोन करून सांगत असं? मम्मीला मी दररोज फोन करून सांगायचं की मला नाही राहायचं इथं, करमत नाही तसं, कारण की मी कधी आई बापांना सोडून एवढं लांब इथं राहिलं नाही. जरी मामाचं जरी गाव असलं तरी एवढे दिवस कधी राहिलं नाही, कारण 2-2.5 वर्ष होत आली आता मी मुंबईत सोडून इकडे गावाला राहतोय. ओके, मग बाप कंपनीमध्ये जेव्हा तू ऍडमिशन घ्यायला आला, मग तुझी सुरुवात कशी झाली? कोणत्या सरांना भेटला तू? तर बाप कंपनीमध्ये ऍडमिशन घ्यायला माझं ऍडमिशन संगमनेरच्या ऑफिसमध्ये झालं. तिथं नागरे सर होते. नागरे सरांनी, मी आणि माझे पप्पा आणि माझे मामा होते, आम्ही तिघं तिथे गेलो. नागरे सरांनी माझी मुलाखत घेतली की तुला 12वी नंतर तुला काय करायचं होतं. तर मी त्यांना सांगितलं की मला CA करायचं होतं. त्यांनी मला CAचा फुल फॉर्म विचारला, मी ते सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मला 1000 पोरांमधून काहीतरी फक्त काही 100-200 पोरं CAच्या पेपरला पास होतात, बसतात, पास होतात आणि ते CA होतात. नंतर त्यांनी मला IT कडे थोडं कल सांगितलं की IT चं भविष्य काय आहे, IT ला पुढे काय स्कोप आहे ते सांगितलं. त्यानुसार मग माझा इंटरेस्ट मी IT कडे शिफ्ट केला आणि तिथं मी ऍडमिशन घेतलं. मग तुला असं घरच्यांनी प्रेशर टाकला होता का, नाही आता CA नाही करायचं, तू IT तच जायचं असं? नाही, घरच्यांचं तसं काही म्हणणं नव्हतं की तू काय केलं पाहिजे, तू CA कर नाही IT कर. घरच्यांचं असं काहीच नव्हतं. मग तुला CA का बरं करायचं होतं? CA काय करत होतं, कारण की मी 12वी पर्यंत शिक्षण मग कॉमर्स मधून झाले. कॉमर्स मधून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक पोराला येत वाटतं की आपण बँकेत कामाला जावा, CA व्हावा, कॅशियर व्हावा. मग आपण कल त्याच हिशोबाने होता की जसा जनरल पोरांचा राहतो, कॉमर्स वाल्या पोरांचा राहतो की आपण CA झालं पाहिजे, बँकेत कामाला लागलं पाहिजे. मग आपण तसंच होतं. मग तू आता बाप कंपनी आता 3rd इयरला आहे, अँग्युलर या टेक्नॉलॉजीवर काम करतोय. मग तुला असं वाटत नाही का तू तुझं स्वप्न सोडून दिलं आणि IT आला, असं थोडं बोर वाटत नाही तुला? तसं बोर वाटायचं काही हिशोब नाही, कारण की मला लहानपणापासूनच कम्प्युटर्स, ऍप, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, फोन यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मला इकडे IT मध्ये स्विच होण्याचं मला काही एवढं जास्त डिफिकल्ट वाटलं नाही. हे नाही की आपण CA होऊ शकत नाही, मग आपण इकडे IT मध्ये आलोय, इंजिनियर होतो, तसं मला काय वाटलं नाही. मला लहानपणापासूनच कम्प्युटरची आवड, लॅपटॉपची आवड, त्याच्यामुळे ते सगळं मला एकदम ठीक वाटतं. मग बाप कंपनीला सुरुवात कशी झाली? पहिला दिवस कसा होता? तर बाप कंपनीचा पहिला दिवस मला गेलो ना, पहिल्या दिवशी पाहिलं ना, जेव्हा मी आलो ना तेव्हा फक्त इथं कमरे एवढ्या भिंती रचल्या होत्या. सांगायचं म्हणलं तर कमरे एवढ्या भिंती होत्या. त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं ऍडमिशन झाल्यानंतर. त्याच्यानंतर इथं एक कार्यक्रम झाला इनॉग्रेशनचा. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं तर आखी टेबल लावेल, जशी एक IT पूर्ण पॉश IT कंपनी तशी टेबल लावेल. प्रत्येक PC ला त्यांची एकदम नवीन PC, कागद सुद्धा निघेल नाही त्या PCचा, एकदम काळे काळे एकदम चमकत होते. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही कधी त्या PC बसत कधी ते बटन दाबवते. तरी मी मुंबईला जर असलो तरी मला PC पाहिलं होते, वापरेलं आहे मुंबईला. शाळेमध्ये आम्हाला PC होते, कम्प्युटर होते, पण इकडे एक वेगळं नवल होतं की आपण नवी PC स्वतःचा PC राहणार आहे, स्वतःची चेअर राहणार आहे. जशी एक IT कंपनीमध्ये चेअर राहते एकदम रिक्लायनर, त्या टाइप मध्ये. मग इथं आल्यापासून तू डायरेक्ट अँग्युलरला गेला का? स्टार्टिंगचं बेसिक तुम्हाला काय शिकवण्यात आलं होतं? डायरेक्ट अँग्युलर नाही, स्टार्टिंग बेसिक म्हणजे जसं सगळ्यापर्यंत झालंय HTML, CSS, जावास्क्रिप्ट, Node.js. त्याच्यानंतर मी काही 1.5 वर्ष मी फ्लटरवर होतो. फ्लटर मध्ये मी बरेच मोबाईल ऍप्लिकेशनवर काम केलं, काहींच्या इंटरनल काम केलं, काही क्लायंटच्या प्रोजेक्टवर काम केलं. त्याच्यानंतर मग आपण असा विचार केला की आपण कवर एका टेक्नॉलॉजी स्टक राहणार, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी असा विचार केला की थोडं आपण वेगळी टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. मग मी थोडं अँग्युलर स्विच झालो. मग अँग्युलर मध्ये पण बऱ्यापैकी काम केलं, आता क्लायंटच्या प्रोजेक्टवर काम करतोय. बरोबर.
फ्लटर आणि अँग्युलर दोन्ही फ्रंट एंड लँग्वेज. मग तू बॅक एंडला म्हणजे नाही का Node.js झाली तिकडे जाण्याचा का बरं विचार केला नाही, अँग्युलरच का बरं निवडली? अँग्युलर निवडण्याचं कारण म्हणजे आपण आता फ्लटर मध्ये मोबाईल ऍप्लिकेशन तयार करत होतो. हा बरोबर. ठीक आहे, पण मोबाईल ऍप्लिकेशन एक लिमिटेड युजर पोहोच येते. पण काही काही असे ऑर्गनायझेशन आहे जे त्यांना वेब व्ह्यू लागतो, त्यांना वेबसाईट्स लागतात मोठे मोठे. मग ते आपण फ्लटर मध्ये तयार करायला थोडं अवघड होतं. मग मी अँग्युलर स्विच झालो, कारण आपण तिकडे बऱ्यापैकी फंक्शनलिटी आहे, त्यांचे कोड अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे स्विच झालो. आणि तू आता बोलला इंटरनल आणि एक्सटर्नल प्रोजेक्टवर काम केलेलं आहे, क्लायंट सोबत तू इंटरफेस झालेला आहे. मग क्लायंट सोबत जेव्हा तू इंटरफेस झाला तेव्हा फर्स्ट तुझा इमोशन्स काय होते नाही का, म्हणजे कसं वाटलं तुला? तसं सांगायचं आमची पहिली क्लायंट मिटिंग होती, आम्ही तिघांची टीम होतो. ठीक आहे, आमची पहिली क्लायंट प्रोजेक्टवर काम करत होत्या? तसं म्हणायला गेलं तर पहिली मीटिंग आमची संपर्क भारतची झाली. संपर्क भारत हा प्रोजेक्ट होता, नाशिकचा क्लायंट होता. ठीक आहे, त्यांच्यावर आमची मीटिंग झाली. ते काय बोलत होते आम्हाला काय कळत नव्हतं. बरं. आम्ही काय बोलत त्यांना काय कळत नव्हतं. म्हणजे तुला इंग्लिश समजायची? इंग्लिश समजायची, बोलता यायची, त्याचा प्रॉब्लेम नाही. पण ते काय बोलायचे त्यांना काय लागत आम्हाला कळत नव्हतं, आम्हाला त्यांना काय सांगायचे त्यांना कळत नव्हतं. मग असं थोडं असं निगोशिएशन करून तुम्ही कसं सॉल्व्ह करायचं? मग तसंच त्यांना सांगायचं की आम्हाला कळत नाही, कळून नाही राहिलं. ते सांगायचे तुम्ही काय बोल राहिले आम्हाला कळत नाही. मग ते आम्हाला नंतर मीटिंग झाल्यानंतर एक्सप्लेन करून सांगायचे की असं पाहिजे तसं करून पाहिजे. मग आम्ही त्या हिशोबाने आम्ही आणि आमची टीम काम करायचो. साधारण तू फ्लटर मधून किती ऍप्स बनवलेले आहे? साधारणपणे म्हणलं गेलं तर मी 17-18 ऍप बनवून त्याच्यावर काम केलेलं आहे. मग आता तुझं स्वतःचा प्लॅन काय पुढे, म्हणजे तुला ऍप डेव्हलपमेंट करायची की वेबसाईट डेव्हलपर व्हायचं, सॉफ्टवेअर डेव्हलपर? तसं म्हणायला गेलं तर मला असं काही स्पेसिफिक नाही. आपल्याला फक्त डेव्हलपर म्हणून, एक फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून किंवा एक फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून ऍज अ एक्सपिरियन्स डेव्हलपर म्हणून कंपनीत जॉब करायचा आहे. बऱ्यापैकी तिथं 2-3 वर्ष काम करायचं. त्याच्यानंतर आपण पुढचं भविष्य पाहू काय असेल. मग पुढचा प्लॅन काय असणार? गावातच काम करायचं का परत शहराकडे जायचं, मुंबईला? तसं म्हणायला गेलं ना, आता गावात कसं मन रमलंय. ठीक आहे, शहराची लाईफ मी अनुभवली आहे. 10-12 वर्ष मी शहराचं जीवन जगलेलो आहे. सारखी उठाय धावपळ, घड्याच्या काटावर जीवन राहते. तसं माहित आहे, सकाळी 7ला माणूस घराच्या बाहेर गेला का संध्याकाळी 7ला येणार. बरोबर, फुल 12 तास बाहेर बिजी राहणार. तसं इकडे गावाला पाहायला गेलं ना, फुल निवांत, फ्रेश एअर, मोकळं ढाकळ वातावरण आहे. अशी लगबग राहणार नाही, लगबग नाही, मोकळे रस्ते, कधी निवांत राहा. मग तू पुढं जर स्टे करायचं असलं तर मग गावालाच राहणार? मी नक्की राहायचं जर म्हणलं ना तर मी गावालाच राहीन. आणि तुझ्या फॅमिली बद्दल थोडी माहिती सांगशील? माझी फॅमिली सगळी मुंबईला राहते. माझी मम्मी हाऊसवाईफ आहे, पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, भाऊ आता सध्या BMS शिकत आहे. BMS, वा मस्त. आणि मग आता तुझा काय प्लॅन आहे की तुला काय करायचंय सध्या? तुला नोकरीच करायची का? तसं म्हणायचं तर मला बिझनेस मध्ये मला काय इंटरेस्ट नाही. मला नोकरीच करायची. नोकरी करायची. बरं, तुझी ड्रीम कंपनी कोणती? तशी ड्रीम कंपनी माझी, जसं प्रत्येक पोराचं स्वप्न राहते की भारतामध्ये आता TCS ही प्रत्येक पोराची स्वप्न आहे की प्रत्येक पोरांनी TCS साठी अप्लाय करावं. तशी माझी पण ड्रीम कंपनी TCS आहे, कारण की तिथे सगळ्यांना माहिती आहे जॉब सिक्युरिटी आहे. TCS ची लाईफ कशी एकदम लक्झरीज लाईफ आहे. तिथे डेव्हलपरला जास्त त्रास नाही राहत. एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असताना मोठी टीम राहते, काम डिवाइड होऊन जातं, एका व्यक्तीवर तेवढा लोड येत नाही. तसं मग एक प्रश्न असा विचारतो, जर बाप कंपनी नसती तर तू सध्या काय करत असता? समजा जर बाप कंपनी नसती तर मी जसे बाकीचे पोरं करतात, कॉमर्स झाल्यानंतर ते काय करतात, BCom ला ऍडमिशन घेणार, पुढचं त्यांचं 15वी डिग्री कम्प्लीट करणार. मी पण तेच केलं असतं. आताच्या नॉलेज नुसार ते नॉलेज भारी वाटत होतं का आत्ताच ही भारी वाटते ही लाईफ? ते त्या नॉलेज पेक्षा हे नॉलेज खूप चांगली. बर, मग आता परत इकडे येऊ, तुला TCS का बरं? जर बाप कंपनी तुला जॉबची गॅरंटी देते, 100% जॉब आहे, मग TCS मध्ये तू जाऊन म्हणजे तुला काय करायचंय, तुझं स्वप्न काय? बाप कंपनी 100% जॉबची गॅरंटी देते, मी बाप कंपनीत काम करणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. तर तुझी सॅलरी एक्सेप्टेशन किती असणार आहे? का तुला असं किती वाटतं की तुझं पॅकेज एवढं असलं पाहिजे, 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स तुला, आता तू बोलला की नोकरीच करायची, तुला काय वाटतं की पैसा कितपर्यंत कमवायला पाहिजे? तसं पैसा कमवायला काही लिमिट नाही, माणसाच्या अपेक्षा संपत नाही. माणसाला जेवढा पेमेंट आला, माणसाला 25,000 असेल त्याला वाटतं मग 50 व्हावा, 50 असेल त्याला वाटतं मग 75 व्हावा. तसं पगाराला लिमिट नाही. तसं डेव्हलपरला पण डेव्हलपरला जेवढा पॅकेज भेटतो ना तेवढं तो सुखी नाही राहत. त्याला वाटतं मग पॅकेज अजून वाढावा. जर एखादा डेव्हलपर 10 लाख काम करतो, त्याला असं वाटतं माझा पॅकेज 15 लाख व्हावा, 20 लाख व्हावा. तसं तर अक्षय 2025 एंडिंगला तू पास आउट होतोय, फर्स्ट जॉब तुला भेटतोय, पगार पण चालू होणार आहे. मग त्या पगारातून किंवा तुझं स्वप्न काय की तुझ्या आई वडिलांचं स्वप्न तू पूर्ण करू शकतो? जसं की आपल्याला माहित असेल, माझे आई वडील सगळे मुंबईला राहते. मुंबईची महाग जीवनशैली तुम्हाला सगळं माहिती. मुंबईमध्ये प्रत्येक गोष्ट विकत घ्यायला लागते. फक्त एवढंच आहे की त्यांना कोणत्या गोष्टीची तिथे कमी नाही पडली पाहिजे. म्हणजे त्यांनी विचार नाही केला पाहिजे ही गोष्ट महाग आहे, ही गोष्ट स्वस्त आहे, ही विकत घेताना त्यांनी विचार नाही केला पाहिजे. फक्त एवढंच माझं स्वप्न. बर,
चांगली गोष्ट आहे. कारण की आपली एक जो नॉर्मल माणूस असतो ना, एखादी गोष्ट घ्यायची असली ना, एखादा खेडेगावातला असतो किंवा जे मुंबईतला असू द्या, एक गोष्ट घेताना जर विचार करतो का नाही, अरे घेतलं पाहिजे का नाही, पगार जर एवढा आला का हे कमी गेलं पाहिजे, हे जास्त घेतलं पाहिजे. पण म्हणजे आपल्याला आपण एवढं मोठं बनलं पाहिजे का ती गोष्ट घेताना विचार नाही केला पाहिजे. एवढं तुला मोठं व्हायचंय. एवढं मोठं व्हायचं. बरं तुला काय वाटतं आता जर परत तुझा जो भाऊ आहे समजा किंवा तुझे जे मित्र परिवार आहे, काय संदेश सांगशील? गावाकडे या की शहराकडे चांगलं बिल्ड करा तुमचं स्वप्न करिअर? त्यांना सांगणं असं राहील की आता प्रत्येकाच्या चॉईसवर राहतं की काहींना गावाकडे आवडतं, काहींना शहराकडे आवडतं. शहराचे माणसं जर गावात आले तर त्यांना गाव थोडं नवीन वाटतं, त्यांना गावात रमतात. गावची माणसं शहरात गेली की त्यांना शहर थोडं वेगळ्या पद्धतीने वाटतं, तिथे रमती नाही. हे त्याच्या वेळी की त्यांना कुठं राहायचंय, कसं राहायचंय. तुझे मित्र सध्या आता IT करत असतील किंवा BA ला असतील, इंजिनिअरिंग करत असतील, IT इंजिनिअरिंग, तर त्यांचं नॉलेज चेक केलं किंवा तुझं नॉलेज चेक केलं तर कोण वर चढ आहे सगळ्यांना जास्त? तर नॉलेजच्या बाबतीत म्हणलं तर आता माझे काही मित्र काही शिकत आहे, काही जॉबला आहे, काही इकडं तिकडं टावाळा करताय. त्यांच्या नॉलेजच्या बाबतीत म्हणलं गेलं तर आज मी त्यांच्यापेक्षा बऱ्याचपैकी पुढे आहे. बरं, ते कशावरून पुढे असं तुला काय वाटतं का तू त्यांच्या पुढे? ते नक्की थेअरी मध्ये माझ्यापेक्षा पुढे असतील. कारण की तुम्हाला माहिती आहे शहरी जीवनामध्ये थेअरी रट्टा मारून सगळे पास होत राहते. तीच वही तेच पुस्तक आहे, नुसतं रट्टा मारणं, पेपरला तेच लिहायचं. ठीक आहे. पण बाप कंपनीमध्ये आम्हाला कसं सगळं प्रॅक्टिकल आहे. ऍक्च्युअल प्रोजेक्ट कसा चालतो हे आम्हाला इथं शिकवण्यात आले की प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट काय राहते, क्लायंटच्या रिक्वायरमेंट काय राहते, बरोबर, ऍक्च्युअल प्रोजेक्ट कसा रन होतो. ठीक आहे. ते सगळं आम्हाला इथं सांगण्यात आले. त्याच्यामुळे नक्कीच प्रॅक्टिकल मध्ये मी त्यांच्यापेक्षा पुढे आणि थेअरी मध्ये ते माझ्यापेक्षा पुढे असू शकतात, त्यात काही वाद नाही. बरोबर. आणि आता सध्या तू अँग्युलर मध्ये काम करतोय, तर सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करतोय? मी अँग्युलर मध्ये आता डिसास प्रोजेक्टवर काम करतोय. हा US बेस्ड प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये मी फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करतोय. बापरे. आता सध्या अँग्युलर मध्ये कितपत जमायला लागली तुला? तसं अँग्युलर मला बऱ्यापैकी 70-80% जमायला लागली. खूप भारी वाटलं अक्षय तुझ्याशी बोलून. वयाच्या 21व्या वर्षी तुला जॉब भेटतोय, तुझी लाईफ कुठेतरी आता सस्टेनेबल होतीये. खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, कशी वाटली आजची पॉडकास्ट? अक्षय सांगळे जो की मुंबईवरून येऊन इथं गावाकडे आला, 1-2 महिने त्याला वातावरण मॅच होता गेलं. त्यानंतर त्याला एक बाप कंपनी एक नवीन दिशा दिली, त्याला प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं आणि आता नुकताच तो त्याच्या अँग्युलर प्रोजेक्टवर काम करतोय आणि वयाच्या 21व्या वर्षी त्याच्या हातात जॉब प्लस डिग्री राहणार आहे, याबद्दल काही शंका नाही. चला भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.